चड्डी बड्डी यार समुद्र बायको गेली मला यायचं नाही काय म्हणले आम्ही जिथं जातोय ना तिथला पाऊस थांबून जाते सगळ्यात मूर्ख आहे तुम्ही मूर्ख मूर्ख अरे आपण सगळं फिरलेलो आहे पण इथं आलेलो नाही अरे तू इथं सुद्धा पहिल्यांदा आली का महालक्ष्मी माता की तर आता या ठिकाणी ना पोळ्या बनवायचं काम चालू आहे तर आता ना स्वयंपाक झालेला आहे पहिले ना लेडीज गँग बसलेली जेवण्यासाठी नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये व्लॉग जो आहे तो बुरसात चालू होतोय बिना आंघोळीचा कारण आता आम्ही गणपतीपुळ्यामध्ये आणि आता आम्ही चाललोय बीच वरती आंघोळ करण्यासाठी आम्हाला माहित नाही बीच चालू आहे की नाही कारण इकडे ना रेड आणि ऑरेंज अलर्ट लागलेले होते त्याच्यामुळे आम्हाला बीचची काही गॅरंटी नाहीये आणि मेन म्हणजे आम्ही जिथं स्टे साठी थांबलोय इथं नेटवर्कच नाहीये या साईडला आपली बस थांबलेली आहे आणि बाकीचे मेंबर कुठे राहिले काय माहिती चड्ड्या चुड्ड्या काय काय राहिले त्या गोष्टी आणायला गेलेले बंद का आज चालू आहे म्हणजे बीच आज उड्या मारून घेऊ मस्त 3 दिवसांनी बीच बंद होणार आहे इकडे ते पॅरासायलिंग ते पण यार एवढी घुळघुळ करते माहिती का आम्ही अर्ध्या तासापासून इथं थांबलेलो सगळ्यांची वाट बघत बीचवर जायचं सगळे घुळघुळ करताय आणि भाऊ तुम मध्येच कुठे गायब झाले होते बाथरूमला गेलते सोनाल वहिनीकडे गेलते स्कॅम तर काही आम्ही एकदम समुद्राच्या जवळ येऊन थांबलेलो आहे पण आमचे बाकीचे मेंबर एकदम हळू 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 कासवाच्या पायाने आता त्यांची वाट बघत थांबलेलो आहे आता किधर रे क्या अमोल हो वहिनी किधर आहे भो आंब्याच्या पेट्या चला ना समुद्रात जायचंय राव आम्ही चड्डा पण घेतला 100 रुपये तुमची किधर आहे तुम्ही घेतली नाही ही काय भाऊच्या हातात आहे चला तर काही या ठिकाणी आम्ही चड्डी घातलेली आता जरा समुद्रावर आल्याची फिलिंग येते चड्डी बड्डी यार चला ना समुद्रात तो भाऊ चला ना हे बुट अरविंद चप्पल एक रुमाल द्या मला इथे चप्पल काढून जाऊन पैसे ठेवून जा म्हणजे बाकीचे मेंबर येत आहे तोपर्यंत म्हटलं या चड्डीचे 100 रुपये वसूल करू कुस्ती खेळतोय आम्ही इथं कुस्ती अरे घोडा घोडा तुम्ही ना अलीकडे खायचं काय मध्ये जायचं नाही मध्ये जर गेलं तर घातलेले चड्डे गायब करल हो पहिलवान चलो ना अंदर अमोल भाऊ सायन मध्ये चड्डी गँग फुल एन्जॉय करते इकडं एकदम भारी आमचे बाकीचे मेंबर कुठे गेले काय माहिती अरे किती एन्जॉय करताय म्हणजे माझ्या लाईफ पण मी पहिली वेळ झालं एवढ्या दिवसामध्ये तर मला हे बहुत कंटिन्यू येणं जाणं असतं तर मला एवढा भारी एक्सपिरियन्स भेटला लय भारी वाटतं येऊन सगळ्यांना एन्जॉय करणे भेटणं भेटते गणपती पुढेला आहे लाईक करो कमेंट करो शेअर करो आणि सबस्क्राईब करो कारण काही मी रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागून ब्लॉग एडिट केलं माहिती का सगळ्या प्रवासामध्ये सो प्लीज सबस्क्राईब करा चालला आता तिकडं I got issues in my head I like you in my bed But you keep me on red Oh, everything is like a test I better not text or I'll come off desperate But if I lay down and I play dead And I stay dead Baby, you'll get sick of being the monster Out of my head, under my bed Thinking something out of my nightmares Standing right there तेव्हा आमचे बाकीचे मेंबर किती पुढे गेले आमच्या अमोल पहिल्यांदा आलाय ना त्याच्यामुळे भोगलेली भीती वाटते आता मॅरिड आहे परत आमच्या अमोल जातील पाण्यात पाहून हेडलाईन आमचा फॅमिलीचं पण एन्जॉय चालू आहे मजा येते का मजा येते याला काय आलं पड अरे देवा
नवीन जोडी चालली पाण्यात आता अमोल भाऊ आले वहिनीला घेऊन एन्जॉय करा नवीन जोडीला फुलं अंघोळ डायरेक्ट समुद्रात रे उगच पडत आले पळत गेले डायरेक्ट पडले तिथं चला ना हो सर जाणं मध्ये संजीवनी अंदर जाओ पडले उचलायला आले ते कोणाला तरी स्वतःच पडले धरू धरूच परेशान आहे तेव्हा जाऊ I wish when I first saw you I knew this. When I'm with you I feel so useless. I feel चल ना पाण्यात नको बाई नाही यायचंच तुम्हाला न्यायला चालू आहे आम्ही कपडे खराब होतात चल तिसरा झाल पण बोलो थोडं चालला पायापुरतं अरे थोड्या पुरते एवढे पॅन्ट ते खराब करत पुरेल का मला दुसरे कपडे घालून यायला पाहिजे असे तुम्ही दुसरे कपडेच नाही आणलेले म्हणून ते घालून आलोय तिला पण पाठव ना श्रद्धाला तिला पण सेम प्रॉब्लेम आहे स्किनला इचिंग होते तिला पण बसा मग आम्ही चाललो पाण्यात फोटो काढते ना बीचवर खूप वेळपर्यंत उड्या मारल्या इतक्या उड्या मारल्या सगळ्यांना आम्ही पाठवून दिलं तरी पण अमोल भाऊ रवी भाऊ आम्ही 7-8 जण बीच वरतीच थांबलो होतो एवढा हँगोवर होतोय मला आता खतरनाक बट एवढी मज्जा आली ना आणि आता आम्हाला दर्शनाला जायचंय आणि मध्येच ना प्रसादालय पण आहे मग तिथंच आम्ही नाश्ता जेवण तिथंच करून घेणार आहे कार्तिक मज्जा आली का पाय सोसूल का हर्षद यस खूप मज्जा आली तुम्ही पहिल्यांदा आले ना बापू सगळे पहिल्यांदा आले ना कसा होता अनुभव आता मंदिरात पण बघा बिलकुल गर्दी राहत नाही मंदिरात पण बघा बिलकुल गर्दी राहत नाही लोटलाट होत नाही एकदम मस्त दर्शन होते आम्ही प्रत्येक वर्षी येतो प्रत्येक वर्षी आता जसं शॉप झालं प्रत्येक वर्षी येतो इकडे आम्ही आता येऊन गेलो काय रे अरविंद मागच्या महिन्यातच येऊन गेलो आम्ही हा एकदम भारी समुद्र पण एकदम स्वच्छ आहे बाकीचे बीच लय खराब राहते इथे एकदम स्वच्छ आहे मस्त सगळे फॅमिली वाले राहतात टेन्शन नाही वरला आरोही तर काही जेव्हा आरोहीचं माझं ना सेम आउटफिट आहे ब्लॅक आम्ही तर पाण्यात इतक्या उड्या मारल्या इतक्या तू तर आलीच नाही पाण्यात लय मजा केली डायरेक्ट मध्ये फुल आटामध्ये जात होतो अमोल आले नाही फक्त अमोल म्हणून धोका दिला अमोल मुनी फक्त वहिनीसोबत एन्जॉय केला आमच्या सोबत आलेच नाही ओ थांबा जयराम भाऊ इमानदारीने सांगा अमोल भाऊ आपल्या सोबत आले एन्जॉय करायला नाही आले ना बळजबरी नेलं तुम्ही काय म्हणले माझी बायको गेली मला यायचं नाही काय म्हणले तुम्ही काय म्हणले हो आपल्याला काय म्हणे माझी बायको गेली मला यायचं नाही काही कारण म्हणते इकडे तुम्हाला काही काम नाही म्हणे नाही ते म्हणे मी सांसारिक झालो म्हणे तुम्हाला काय तुम्ही रिकामटवळे म्हणे नाही थांबले तुम्ही बाजूला थांबले भाऊ आले आपल्यासोबत हा उगा आम्ही बोललो असतो नंतर मजा घेतली असती म्हणून आले अमोल भाऊची जोडी पहा ना गुलाबी साडी मस्त अमोल भाऊ तुम्ही गुलाबी शर्ट घालायचं असतं नाही एवढं पण ऑकवर्ड नाही व्हाईट आणि गुलाबी बेस्ट कॉम्बिनेशन आहे कॉन्ट्रास्ट मध्ये बट जर गुलाबी शर्ट असतं तर अजून भारी वाटलं असतं आमचे अर्धे मेंबर आहे ना पुढे चालले गेले त्याच्यामुळे आम्हाला बापू एकदम रागात बघताय ते म्हणतील ना टाइमपास करताय अमोल भाऊ मजा येते की नाही अमोल भाऊ आता तुमचं लग्न वगैरे झालं आता तुम्हाला बायको भेटली मग आम्हाला विसरून जाशाल का गलत हायवे नाही मस्करी करतोय आम्ही पण मला एवढी गॅरंटी यार भाऊ तुम्ही बदलू नका यार म्हणजे बदलणार बी नाही मला ही गॅरंटी आहे जसं आहे तसंच मस्त भाऊ कधी पण कॉल केल्यावर आमच्यासाठी हाजीर आहे कधी पण भाऊ आतापर्यंत मम्मीचा असेल माझा असेल कोणाचा एक शब्द सुद्धा खाली पडू दिलेला नाही तर मला असं वाटतं आमची जी मैत्री आहे आमचं जे नातं आहे त्याला कोणाची नजर नाही लागली पाहिजे यार लागणार पण नाही काळ्या चिमणीची राग आहे माझ्याकडे आमच्या मावशाच्या यांना चपलाच तुटल्या होत्या दोन्ही मावशांनी चपला घेतला मग चप्पल का मारून फेकली काय तुम्हाला घ्यायची का तुम्हाला उचलून घेतो आम्हाला यांना फोटो काढण्यासाठी भेटले होते तेवढ्यात आमचे बाकीचे मेंबर सगळे पळून गेले आणि आम्ही फोटो काढण्यासाठी थांबलो तिथं सगळ्या शेवट राहिला समुद्राच्या लाटा बघितलं का सकाळी एवढ्या नव्हत्या आता जास्त वाढल्या तर काही बाकीचे मेंबर तर पुढे गेले बट आता आम्ही आलो दर्शनासाठी चला ते त्यांचे फोन येऊन गेले ते म्हणे आम्ही थांबलोय म्हणून तुमच्यासाठी आता लाटा बघा किती डेंजर दिसत आहे सकाळी एवढ्या नव्हत्या तुम्ही आमच्यासाठी थांबले होते कॅप चोरली ना माझी गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोबाईल घे हा म्हणा आता पुढचं घे का चल हर्षी मला म्हणतो मोबाईल इकडे घे नंतर म्हणतो तिकडे घे गणपती बाप्पाच्या कानात सांगा भाऊ काहीतरी
पुढच्या वर्षी जोडीने नाही अजून एक बाळ सोबत आणू दे. इथं सचिन पिळगावकरचं नाव आहे. नवरा माझा नवसाचा जो ऍक्टर आहे ना त्याचं नवरा माझा नवसाचा मूवी पासून आहे ना ह्या मंदिराचे क्रेज जास्त वाढले. म्हणजे लोकांना जास्त माहित झालं. म्हणजे आम्हाला तर पर्सनली नवरा माझा नवसाचा त्या पिक्चर मुळेच आहे मंदिर माहिती आहे. इतकं पाणी वाढलंय माहिती आहे का. इथून लाटा दिसत आहे मंदिराजवळ लाटा येत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आमचं मस्तपैकी दर्शन पण झाले. आमचे सगळेच दर्शन एकदम मस्त आणि शांततेत होत चालले. आणि आम्ही जिथं जातोय ना तिथला पाऊस थांबून जातोय त्याच्यामुळे अजूनच भारी दर्शन होत आहे. काय बरोबर आहे ना. जेजुरीला पण 2 दिवस आधी आपण जायच्या आधी इतका पाऊस झाला. इथं पण पाऊस चालू होता. आपण आलो आज पाऊस नाही. प्रत्येक कार्यक्रमाला पावसाने साथ दिलेले. किती भारी वातावरण आहे ना. आता पुढच्या वर्षी कोणत्या जोडील घेऊन यायचं मला नका म्हणू फक्त. मला वेळ जयराम भाऊ अरविंद ठीक आहे एकाच गाडीत. आणि आपण त्याच्या मागे लोन नाही. मस्त आहे भाऊ प्रसाद. मावशी मस्त आहे ना प्रसाद. 2 प्लेट खायचं मग मस्त आहे म्हणून. तब्येत तेवढं जातो काय मग एवढं 2 प्लेट अजून 2 खायला बसले. अमोल भाऊचे 4 प्लेट आहे. मंदिराच्या बाहेर प्रसाद घेऊन निघालो आणि पाऊस सुरू झालेला आहे. आता आमची गाडी बाहेर येऊन थांबलेली आहे. तेव्हा कशी पळताय समोर. गाडीपर्यंत येऊच तर सगळं वल्ल होऊन गेलो आम्ही. आमची बावळी गॅंग ना अर्धे एवढे हरवले होते माहिती का. आम्ही शॉर्टकट गाडी जवळ आणून ठेवली. अरे बाप किती दूर आहे भाऊ ते पळत नाहीये. मंदसारखे येते सगळे. या पा आम्ही शॉर्टकट जवळ येऊन थांबलो त्यांच्यासाठी बस घेऊन आणि ते दूर जाऊन थांबले. एवढे एवढे मंद आहे बाप एवढे मंद आहे. सगळ्यात जास्त बावळे तुम्ही बावळे भाऊ. आणि बावळ्यांचे रीडर रवी भाऊ. सगळ्यात मूर्ख आहे तुम्ही. मूर्ख मूर्ख मूर्ख. तुम्हाला एंट्री गेट माहित नाही. एंट्री गेट काय का बावळे. एंट्री गेट कोणतं आहे मला काय माहिती एंट्री गेट. तो काय बोलला ज्या रोडने आलो त्या रोडने या म्हणे. मग हा यायचा रोड आहे. मी या रोडने आलोच नाही. आपण कधी मंद बदक मंद मंद सगळे. अरे इथून फक्त 4 पावलं चालायचं. तुम्ही एवढं चालत गेले. म्हातारे कातारे माणसं सोबत नेले. आता एक काम करा तुम्ही इथंच थांबा. अरे अर्धा 1 घंटा झाला आम्हाला इथे येऊन. पळा परत खिचडी घालायचं काही कामाची नाही खिचडी. भाऊ किती मंद पोर आहे. लय मंद. किती वेळ वाया घातला. अर्धा तास थांबलो आम्ही इथं. काल कुठे थांबलो आपण. काल कुठे थांबलो होतो आपण सगळ्यात पहिले. मग तिकडे काय गेले ते. अरे मी काय म्हणतो कार्यकर्ते या काय म्हणजे मला अरविंदनं फोन सांगितलं. गाडीच खाली. अरे ते नाही म्हणते त्या काय म्हणते मला अरविंदाने सांगितलं आपण नो एंट्री. अरे पण एकदा कॉल करायचा. मी त्याला 2-3दा कॉल केले म्हणले कोणता रोड प्रवेश बंद लिहिलेला त्याच रोडनी. त्याला काय माहिती तो काय वाचत आला काय. मंद ए टाळ्या वाजून स्वागत करा. मंद लोक यायचं. ए टाळ्या मंद लोकांचं स्वागत करा. पळा पळा चला. 1 नंबरचं मंद. तर आता ना आम्ही गणपतीपुळेवरून निघालेलो आहे. आता आम्हाला जायचंय ज्योतिबाला म्हणजे कोल्हापूरला. आणि कोल्हापूरला आपल्याला महालक्ष्मीचं दर्शन पण घ्यायचंय. येण्यामुळे आम्हाला खूप जास्त उशीर झालेला आहे. किती वेळ लागला. 15 मिनिटं लागले असेल. 15 मिनिटं 1 घंटा गेला तुम्हाला टोटल. भाऊ 1 तास नाही गेला ना. काऊन नाही केले तुम्ही आम्हाला जसं तुम्ही इथं पोहोचले तसे केलं ना आम्ही. मला वाटलं येत असतील. नंतर आम्ही 15-20 मिनिटांनी फोन केला तुम्हाला. घाटाचा रस्ता आहे बरं का. आता नीट बसा. इकडे तिकडे नका लोळू. काय रे हर्षद तुला सीट रे. सगळ्यात फ्रंटला पण सीट आहे बघ एक जिथं पाणी ठेवलेलं आहे. हा तिथं सामान ठेवलेलं आहे. तुझं सीट कुठे गेलं. माझ्या तोंडाला चड्डी घेऊन आला समोर. चड्डी बहिणी सुमळेत आलं. बिलकुल सुमळेत. सक्सेस नाही आला तुमचा. फेल मी लगेच म्हणले एक हात दाबलेला आहे चड्डी दाबायला. कारण काय आलं मी लास्ट टाइम इथून आता चड्डी घेतली नाही तोंडावर टाकून दिली. त्या बी चड्डी घेऊन आले. मग ऋषी बघ ना बाहेर कसलं भारी झालंय. कल्याणी पंगा घेते. कल्याणी कशाने रे. चड्डी फेमस झाली भाऊची. चड्डी फेमस. कसं होतंय कल्याणी.
छान छान वाटतंय लागलं रे आता, छान छान वाटतंय. आम्हाला उभं कुठं बसले वहिनीच्या मांडीवर. तर काही गाडीत आहे ना आता गाण्याच्या भेंड्या खायचं चालू आहे. आमच्या कल्याणीचं इतकं भारी आवाज आहे. मावशी कल्याणी कसं गाणं म्हणते म्हणून दाखवा एकदा. कल्याण फेमस झाली. मावशी भारी भर राहिली तुम्हाला एकटी. मावशी एकटी भारी भरती आणि तुम्हाला गाणे सुचत नाही. राम जी की कृपा से मैं बसी, राम जी की कृपा से. तर काही आम्ही आता एक मध्येच ब्रेक घेतलेला आहे. सगळे वॉशरूमला वगैरे गेलेले, सगळ्यांनाच फ्रेश व्हायचं होतं घाट उतरल्यानंतर. आता सगळे इकडे तिकडे पांगलेले आणि मी मस्तपैकी 1-2 फोटो वगैरे क्लिक केले. आता आरोही पण आली, परत फोटो क्लिक करू. आरोही ये इकडं. बापरे, चहा आपण बनवली एवढं लवकर. व्हेरी फास्ट. जयराम भाऊ शिकले हो तुम्ही? आम्ही चहा बनवली टाइमवर वर्कर लागून जयराम भाऊ शिकले. कोणी बनवली? धन्यवाद धन्यवाद. राम ठीक आहे माहिती बनवलं असं म्हणणं मग. एकान साखर टाकली, एकान पत्ती, एकान दूध. तर काही आता आम्ही ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी आलोय आणि मी पहिल्यांदा आलोय ज्योतिबाच्या मंदिरात कोल्हापूरला. महालक्ष्मीला आलो होतो लास्ट टाइम, यायचं होतं बट राहून गेलो होतो. आता फायनली ती इच्छा पण पूर्ण होतीये. आणि इथं इतकी थंडी खतरनाक थंडी आहे डायरेक्ट. हो भाऊ थंडी कशी आहे? आपण डायरेक्ट ढाका दे भाऊ. मग आपण डायरेक्ट ढाका देऊ. आपण पहिल्यापासून ढाका दे. अरे आपण सगळं फिरलेलो आहे बट इथं आलेलो नाही. पहिल्यांदा आपण इथं आलोय. दख्खनचा राजा ज्योतिबा माझा. थोडं फक्त लवकर यायला पाहिजे असतं म्हणजे दिसलं असतं ना सर्व इथलं नजारा वगैरे. आता एकदा मम्मी पप्पाला घेऊन येऊ परत एकदा हा. आणि थोडस लवकर येऊ म्हणजे आता आपण नाईटला आलोय ना तर मॉर्निंगला पण आपल्याला मंदिर वगैरे नीट बघता येईल. मग ह्या साईडला मंदिर आहे, खाली यावं लागतं. खूप सुंदर मंदिर आहे. असं नाईट झाली आहे बट वातावरण एकदम छान आहे, एकदम मस्त हवा सुटलेली आहे. जेजुरी एकदम सोन्याची पिवळी दिसते ना तसं इथं सगळं गुलाबी हे बघा. गुलाल उधळता तर सगळं गुलाबी, पाय पण गुलाबी होणार आहे आमच्या. हे बघा पाय पडायचं. तर काही आमचे ना एकदम मस्त आणि एकदम शांत दर्शन झालेलं आहे. आता फोटोची गडबड चालू आहे सगळ्यांची. तोपर्यंत तुम्हाला पातीला दाखवतो मी. हे बा किती मोठं आहे ते. मी त्याच्या पुढे छोटा वाटतोय. याच्यात प्रसाद वगैरे बनत असेल. बा इकडच्या साईडला कढई वगैरे पण आहे. किती मोठी ती. हे बघा. अरे बापरे. हे बघा बापरे. फोटोसाठी गर्दी झाली. तर काही आता आम्ही महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे आणि आमची बस एका ठिकाणी लावून दिलेली आहे. आम्ही सगळे मेंबर रिक्षामध्ये चाललोय. आमच्या 4-5 रिक्षा ऑलरेडी पुढे गेलेले आहे. आता राहिले होते अमोल भाऊ, जयराम भाऊ आणि मी. तर आता आम्ही रिक्षात चाललोय. आपल्याला सरळ पुढे काढून द्यायला सगळ्याला आपण नंतर मस्त. हा म्हणजे भाऊचा सरपंच आहे ना, भाऊच्या हातात सगळा कारभार आहे. तर काही तेव्हा समोर मंदिर आहे. आता आपल्याला मंदिरात जायचं आहे. आमची बाकीची गँग बघा तेव्हा. जयराम भाऊ आपण ऑलरेडी येऊन गेलेलो इथं. 2 वर्ष आले असेल. 2-2.5 वर्ष आले. अरे तू इथं सुद्धा पहिल्यांदा आली का? नाही इथं आलेली का? इथं आलेली कधी? छोटी होती तेव्हा आलेली. मम्मी पप्पा सोबत. हे किती सुंदर आहे ना, मस्त बनवलेलं आहे. ते हँडमेड आहे. आता आमचे दर्शन झालेले आणि सगळे ना मंदिराच्या आवारात बसलेले. महालक्ष्मी माता की myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the मंदिरात इतकं थंड आणि मस्त वाटतंय माहिती का. आता गरमीचे दिवस गेले व आता मस्त पाऊसच पडला पाहिजे. सगळं वातावरण असं कायमस्वरूपीच थंड राहिलं पाहिजे. आता आम्ही इथून पुढचा करतोय पुढच्या प्रवासाला आणि आम्हाला आहे ना आता आता स्वयंपाक पण करायचा आहे. तर एखादा स्पॉट बघून तिथं थांबू आणि तिथं स्वयंपाकाची तयारी करू. तर काही आता रात्रीचे 11 वाजले. आता आम्ही परत ब्रेक घेतलेला आहे. आता स्वयंपाकाची तयारी चालू होणार या ठिकाणी.
आता सगळे भांडे कुंडे गॅस सिलेंडर सगळ्या गोष्टी काढायच्या आहे. करताय भाऊ स्वयंपाक इथं? आपलं पूर्ण जेवढे सोडून हाऊस वापरला डायरेक्ट. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. इकडे वांगे वगैरे कट करताय, इकडे गॅस सिलेंडर लावताय. तोपर्यंत म्हणलंय बच्चे कंपनीला घेऊन मी इकडे चटाईवरती बसतो. झोपा रे हो झोपा. काय करताय तुम्ही आता? आम्हाला हॉटेलवाल्यांनी इतके चांगले भेटले माहितीये का, बापून त्यांनी रिक्वेस्ट केली तर त्यांनी आम्हाला लाईट वगैरे पण लावून दिले. मस्त माणसं भेटले. बापूच्या फोनवर काम होऊन गेलं. काय म्हणलं मला करून घ्या. बरं झालं ना. काम थोडं जोरात करा. चालू फास्ट चालू. काय कापायचं होतं? एक काम दिलेलं आहे. कोणाच काय काम चालू बघायचं, वॉश ठेवायचे सगळ्या याच्यावर. सगळे काम नीट करताय की नाही? हा सुपरवायझर मी तुमचा. इमानदारीने काम करा. ओके ओके. हा सुपरवायझर बरं का मी तुमचा. हो तुम्हाला ड्युटी नाही दोघांना? ड्युटी सामान काढून देतो सगळं. हीच ड्युटी तुमची? हे ना लई वळवळ करत होते. यांच्या डोळ्यांवरती ना काकडी कट करून ठेवल्या बघा. त्याच्या शांत झोपल्या आता. सामान आपल्याला स्वयंपाकाला लागणार आणि तेवढं सगळं रेडी होतं. या साईडला मसाले वगैरे पण निघालेले बघा. पेटला बघ गॅस. हा ते केस नाही नाही. काय हो भाऊ मस्त पैकी प्रवास पण चालू आहे आपला आणि असं एन्जॉय पण चालू आहे आणि स्वयंपाक पण चालू आहे. हे बघा एकच नंबर अनुभव आहे. सगळं भेटल पण अनुभव परत भेटत नसतो. आणि अनुभव लय महत्वाचं आहे. तर आता या ठिकाणी ना पोळ्या बनवायचं काम चालू आहे. इकडच्या साईडला मावशी, इकडं वहिनी आणि तिकडं आमच्या नवीन वहिनी. तर या ठिकाणी वांग्याची भाजी पण आलेली आहे. लिंबू आहे, कांदा आहे, मीठ आहे, पोळी आहे आणि सोबत लोणचं आणि चटणी पण आहे. आणि भाजी ना मी ऑलरेडी टेस्ट केली आहे. भाजी एकच नंबर झाली आहे. तर आमचं ना पोटभर जेवण झालेलं आहे. राहिलेले मेंबर बसले जेवायला आणि इकडं आता आरोही वगैरे सगळे पोळ्या करताय. तुमचा टर्न आला का आता पोळ्या करायचा? अक्कानी मावशीने ऑन डिमांड मला लाडू पण करून दिले. लहानपणीला खायचो आम्ही. तू खायची का? अरे रे तुम्ही खायच्या लहानपणी? आताच नाही विचारलं मी त्यांना. सांग लहानपणी खायचं का लाडू? चोर हे थांबा. तर काही जिथं आम्ही थांबलोय आता इथून पूर्तता करायची आम्हाला पंढरपूरला जाण्यासाठी. आणि होप सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. अँड गाईज ब्लॉग एडिट करणं खूप डिफिकल्ट होतं आहे कारण सगळं प्रवासामध्ये मला करावं लागतं आहे. खूप सारे एफर्ट्स आहेत त्या ब्लॉग मागं. तुम्हाला वाटत असेल 20-25 मिनिटाचा ब्लॉग करायला 10-15 मिनिटाचं काम असेल. बट 20-25 मिनिटाचा ब्लॉग करायला मला रात्रभर जागावं लागतं आहे. सो एवढंच सांगतो. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लव यू अँड टेक केअर.